जे लोक चालवाले त्यांचं कौतुक करायला पाहिजे। कारण बघतोय मी रोज मला कारखानदार भेटतात, बऱ्याचशा लोकांचे FRP द्यायच्या राहिल्यात। कारण FRP आतापर्यंत 6 वेळेस वाढली, MSP एकदा देखील वाढली नाही। बदलल्या काळामध्ये सरकारने सांगितलं की आता भवितव्य खूप आहे, हेवीला हेवीला इथेनॉल निर्माण करा, स्प्रिट निर्माण करा। काही लोकांनी खूप मोठ्या डिस्लऱ्या घातल्या, मी मात्र 60,000 लिटरचीच घातली, आगाव घातली नाही। आज बघतोय एवढ्या मोठ्या डिस्लऱ्या केल्यात, हेवी आपल्याकडे कोटा कमी आलाय, एक तर त्याचा रेट कमी झालाय, ज्यूस टू इथेनॉल त्याच्यामध्ये देखील भाव कमी झालाय। आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सरकारशी चर्चा करतोय। गुजरातमध्ये गेल्या महिन्याला 17 तारखेला अमित भाई शहानी देशातल्या सहकार मंत्र्याला सगळं बोलून घेतले होते आणि त्याच्यामध्ये एक देशामध्ये मूवमेंट जोरात चालू आहे। याच्या पूर्वी 2-3 राज्यामध्येच ही मूवमेंट चालू होते। तिसरा आढावा या गृहमंत्र्यांनी घेतलेला आहे। फुल्ली लक्ष त्यांचं बैठकीमध्ये होतं। दादाचं जसं वर्क आहे तसंच मला अमित भाई शहाचं वर्क देशाच्या गृहमंत्र्यामध्ये दिसला। 11 वाजता म्हणजे 11 वाजता राईट टाइम आले। दुपारची टायमिंग दिला होता, 1:30 वाजता संपणार, 1:30ला संपला। आणि अटेन्शन, एवढा मोठा देशाचा गृहमंत्री एवढ्या लोकांचे सगळे प्रश्न समजून घेत होते, ऐकून घेत होते। मध्ये जर काही वाटलं तर त्यांच्याकडे एक माईक होता, त्याच्यावर लगेच अशा प्रकारचा आवाज द्यायचे आणि सेक्रेटरीला सांगायचे की शाम तक 5 बजे तक वो सहकार मंत्री का फैसला होना चाहिए। म्हणजे या क्षेत्रातला माणूस योग्य तिथं बसला, काय घडू शकतं हे दाखविलं आपण। गुजरातमध्ये आम्ही गेलो, तिथं आनंद डेअरीला भेट दिली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।